महाराष्ट्राच्या राजकारणात आज असा एक अभूतपूर्व भूकंप झाला आहे, ज्याचे हादरे केवळ मुंबईच्या मलबार हिल किंवा वर्षा बंगल्यापर्यंत मर्यादित राहिले नाहीत, तर त्याचे पडसाद थेट दिल्लीच्या तख्तापर्यंत उमटले आहेत. गेल्या 2 वर्षांपासून शांत असलेल्या राजकीय समुद्रात आज खासदार संदीपान भुमरे नावाचे असे एक वादळ धडकले, ज्याने शिंदे गटाचा सत्तेचा डोलारा अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखा विस्कळीत करून टाकला आहे. खासदार संदीपान भुमरे यांनी आपल्या 27 समर्थक आमदारांसह आज दुपारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. ही केवळ एका पक्षांतराची साधी बातमी नाही, तर महाराष्ट्राच्या सत्तेचे समीकरण पूर्णपणे बदलून टाकणारी ही एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी घटना ठरली आहे. आज सकाळपासूनच मुंबईतील राजकीय वातावरण काहीसे वेगळे आणि तणावपूर्ण वाटत होते. संदीपान भुमरे हे काल रात्रीपासून कोणाच्याही संपर्कात नव्हते आणि त्यांचे 3ही मोबाईल फोन बंद येत होते. सुरुवातीला प्रशासकीय वर्तुळात असे वाटले की ते त्यांच्या संभाजीनगर मतदारसंघातील काही कामात व्यस्त असतील, पण जेव्हा त्यांच्यासोबतच्या इतर 10-12 महत्त्वाच्या आमदारांचेही फोन लागणे बंद झाले, तेव्हा वर्षा बंगल्यावरील हालचालींना वेग आला. मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली, गुप्तचर यंत्रणा कामाला लागली, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. भुमरे यांचा गाड्यांचा ताफा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ओलांडून कलानगरच्या दिशेने सुसाट निघाला होता आणि काही वेळातच तो मातोश्रीच्या दाराशी उभा राहिला. मातोश्रीच्या बाहेर आज सकाळपासूनच शिवसैनिकांची अलोट गर्दी जमली होती. दुपारच्या 2 वाजेच्या सुमारास मातोश्रीच्या बाहेर असलेल्या बॅरिकेड्सवर कार्यकर्त्यांचा जल्लोष अचानक वाढू लागला. मीडियाच्या गाड्यांनी संपूर्ण परिसर गजबजून गेला होता. तितक्यात संदीपान भुमरे यांची गाडी गेटसमोर आली आणि त्यांच्यामागे एकापाठोपाठ एक अशा तब्बल 27 गाड्यांचा ताफा उभा राहिला. हे दृश्य पाहून सर्वच अचंबित झाले. प्रत्येक गाडीतून एक आमदार बाहेर पडत होता. हे तेच आमदार होते ज्यांनी 2 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी करून सुरत आणि गुवाहाटी गाठली होती. पण आज त्यांचे चेहरे बदललेले होते. त्यांच्या हातात पुन्हा एकदा भगवे झेंडे होते आणि त्यांच्या मुखात उद्धव साहेब आगे बढो आणि शिवसेना जिंदाबादच्या घोषणा होत्या. ज्या आमदारांनी एकेकाळी मातोश्रीची साथ सोडली होती, तेच आमदार आज पश्चात्तापाची भावना घेऊन आपल्या मूळ घरी परतले होते. पक्षप्रवेशाचा तो क्षण अत्यंत भावूक आणि ऐतिहासिक होता. मातोश्रीच्या आतल्या मुख्य हॉलमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे या सर्वांनी या परतलेल्या आमदारांचे स्वागत केले. संदीपान भुमरे यांनी जेव्हा उद्धव ठाकरेंच्या चरणी वाकून नमस्कार केला, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या जुन्या शिवसैनिकांच्या आणि खुद्द आमदारांच्या डोळ्यात पाणी आले होते. उद्धव ठाकरेंनी मोठ्या मनाने या सर्वांचे स्वागत केले आणि भुमरे यांच्या हातावर शिवबंधन बांधले. हा पक्षप्रवेश केवळ तांत्रिक स्वरूपाचा नव्हता, तर तो मनापासून झालेला एक भावनिक मिलाप होता. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की आज माझी माणसं सुखरूप घरी परतली आहेत. ज्यांना गद्दारी मान्य नव्हती आणि ज्यांना स्वतःच्या स्वाभिमानाची आणि अस्तित्वाची काळजी होती, त्यांनी पुन्हा एकदा मशाल हाती घेतली आहे. आता या मशालीच्या उजेडात गद्दारांनी पसरवलेला अंधार कायमचा नष्ट होईल. या 27 आमदारांच्या एकाच वेळी बाहेर पडण्यामुळे आता शिंदे गटासमोर आणि महायुती सरकारसमोर मोठे कायदेशीर आणि राजकीय संकट उभे ठाकले आहे. संदीपान भुमरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अत्यंत स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की आम्हाला शिंदे गटात सन्मान मिळत नव्हता. भाजपच्या दबावाखाली आमचे स्वतंत्र अस्तित्व संपत चालले होते. आम्हाला केवळ सत्तेसाठी साहेबांना सोडून जाणे ही आमची सर्वात मोठी चूक होती याची जाणीव आम्हाला झाली आहे आणि ती चूक सुधारण्यासाठीच आम्ही आज परत आलो आहोत. भुमरे यांच्या या दाव्यामुळे आता विधानसभा बरखास्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे किंवा विद्यमान सरकार अल्पमतात येण्याची चिन्हे दिसत आहेत. संदीपान भुमरे यांनी असेही संकेत दिले आहेत की अद्याप काही आमदार त्यांच्या संपर्कात असून येत्या काळात मोठा धमाका होणार आहे. राजकीय वर्तुळात या घटनेचे मोठे पडसाद उमटत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सध्या बंद दराआड खलबते सुरू आहेत. भाजपने यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांच्या गोटात कमालीची अस्वस्थता आणि चिंतेचे वातावरण आहे. दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये भुमरे यांच्या समर्थकांनी मोठे बॅनर लावून या निर्णयाचे स्वागत केले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते उद्धव ठाकरेंनी हा धक्का अत्यंत नियोजित आणि शांत डोक्याने दिला आहे. निवडणुका अगदी तोंडावर असताना शिंदे गटाचा सर्वात मोठा आधार असलेला मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र फोडून ठाकरेंनी महायुतीला मोठा शह दिला आहे. संदीपान भुमरे हे केवळ लोकप्रतिनिधी नसून ते तळागाळातील मोठे नेते आहेत. त्यांच्यामुळे ग्रामीण भागातील शिवसेना पुन्हा एकदा जोमाने उभी राहणार आहे.
आता सर्वांच्या नजरा येत्या 48 तासांकडे लागल्या आहेत. ही गळती केवळ 27 आमदारांपर्यंत मर्यादित राहणार की अजून काही मोठे मासे गळाला लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सूत्रांच्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्रातील काही मंत्री आणि उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते देखील मातोश्रीच्या संपर्कात आहेत. जर ही लाट अशीच सुरू राहिली तर महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तांतर अटळ मानले जात आहे. आजचा हा दिवस शिंदे गटासाठी काळा दिवस ठरला आहे, तर उद्धव ठाकरेंसाठी हे एका नवीन युगाचे पुनरुज्जीवन आहे. या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा आता तिसरा आणि निर्णायक अंक सुरू झाला आहे आणि येणारा काळ राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारा असणार यात शंका नाही.